यावेळेस आई बहिणीची साक्ष आहे. काय कुठून आली तुम्ही सिस्टर? गेवराई म्हणजे बीड मधून. काय नाव तुमचं? रंजना पवार. ओके, काय झालं तुम्हाला? आम्हाला येशू कोण आहे आम्हाला अगोदर येशू माहीतच नव्हतं. अच्छा. पण आम्हाला तुमच्यासारखे म्हणजे ताईसारखे त्यांनी सांगितलं की प्रभू येशूकडे या. माझा मुलगा म्हणजे लहान होता, त्याला म्हणजे रात्री उठून ते भेट होता, त्याला काय दिसत होतं ते कळतच नव्हतं. परंतु आम्ही कुठं सकून पाहायला ह्याला बरेच ठिकाणी नेत होतो त्याला, परंतु फरकच पडत नव्हतं. रात्री नेहमी उठून आरबळतो, मम्मी मला ते भाजून खायचं म्हणते, मम्मी मला ते पाण्यात चल म्हणतो. मग तरी सुद्धा आम्ही त्या अंगारा लिंबू वगैरे ते अच्छा ते तुम्ही ते करायचे. तुम्हाला काय त्रास होता? मला त्रास होता की लहानपणापासून मला सर्दी होते आणि ते डॉक्टरने सांगितलं. किती वर्षापासून सर्दी होती तुम्हाला? 20 वर्षापासून असेल कदाचित. 20 लहानपण असं 20 वर्ष. मग डॉक्टर काय म्हणाले होते? डॉक्टर म्हणले की तुमचं हाड वाढलंय, ऑपरेशन करावं लागेल. अच्छा, नाकाचं हाड वाढलंय. हा, तर प्रार्थनेसाठी आले आणि प्रार्थनेमध्ये माझं सर्दी केव्हा गेले मला माहित नाही. म्हणजे तुम्ही गेल्या आठवड्यात प्रार्थनेला आले होते? नाही, आता 2-3 वर्ष झाले आम्ही प्रभू मध्ये आलो. अच्छा. आम्ही सगळं म्हणजे मागचं जे काय होतं आम्ही सर्व त्याग केलं त्याचा, आणि आता आम्ही प्रभूला स्वीकारलं पूर्णपणे. येशूने माझ्या मुलालाही नीट केलं आणि माझी सर्दी सुद्धा गेली. आणि देवाला धन्यवाद देते की माझ्यासोबत माझी मैत्रीण आलेले आणि त्यांच्या सासूला पॅरालिसचा झटका आलेले. त्यांचं म्हणजे पूर्ण पाणी सुद्धा जात नव्हते, त्यांचं एक पाय म्हणजे असं चिमकुरे घेतलं तरी त्यांना स्पर्श कळत नव्हतं. आता ते आजी बाहेर बसलेले खुर्चीवर प्रार्थनेमध्ये प्रभूची प्रार्थना, त्यांनाही बरं वाटलं. हा, युट्यूबवर प्रार्थना ऐकत होतो, त्यांचं ऑनलाईन ते वचन वगैरे ऐकत होतं आणि त्या वचनाच्या द्वारे जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. देव महान आहे की येशू सारखा देव ह्या जगात कुठंच नाहीये. येशू जिवंत देव आहे. खरोखर ज्यांनी येशूला स्वीकारलं त्यांच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. हालेलुया. पहा देव किती महान कार्य करत आहे. कोटी कोटी धन्यवाद देते प्रभू. आज आम्ही येशूमुळेच आज नगरमध्ये आणलं देवाने आम्हाला, म्हणून आम्ही देवाला धन्यवाद. आमेन आमेन. यावेळेस या बहिणीच्या जीवनात खरंच प्रभूने महान कार्य केलंय की अद्भुत. पहा ऑनलाईनद्वारे सुद्धा देव कार्य करतो. ही बहीण म्हणते येशू कोण काय आम्हाला काही माहीत नव्हतं, कोणीतरी सुवार्ता सांगितली, कोणीतरी प्रभू येशूबद्दल सांगितलं आणि ती म्हणते आम्ही विश्वास ठेवला की प्रभू येशू जिवंत देव आहे आणि आता तुम्हाला त्याचा अनुभव आलाय. सर्व कुटुंब आता प्रभूमध्ये आहे. आता संपूर्ण कुटुंब प्रभूमध्ये आहे. 20 वर्षाची जवळजवळ सर्दी प्रभूने त्यांची बरी केली. नाकातलं डॉक्टर म्हणले हाड वाढलंय, ऑपरेशन करावं लागेल. पण प्रभू किती महान आहे पहा की ज्यावेळेस प्रभू येशू ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेता, जात बीत काही बदलायची गरज नाही, फक्त आपला विश्वास ठेवायचा आहे. आणि या बहिणीने तेच केलं, विश्वास ठेवला आणि आज ही किती मोठी साक्ष आहे पहा. सर्दी बरी झाली आहे, मुलगा बरा झालाय, घर वाचलं गेलं, मैत्रिणीची सासूचा पॅरालाइस अगदी वचन ऐकता ऐकता बरं झाला. पहा की आज ऑनलाईन आम्हाला पाहतायत, ऐकून घ्या. वचनामध्ये सामर्थ्य आहे. कुठल्याही माणसात सामर्थ्य नाही, माणूस तुम्हाला बरं करू शकत नाही. परत परत मी तुम्हाला सांगेल, प्रभू येशूचं वचन तुमच्यामध्ये आरोग्य देईल. मागच्या वेळेस आपण पाहत होतो 2 तिमोथी पहिला अध्याय, आणि प्लीज 8 ते 13 वचनाकडे आपण येऊया. 2 तिमोथी पहिला अध्याय 8 ते 13 वचन, या देवाच्या वचनाकडे. 2 तिमोथी पहिला अध्याय 8 ते 13 वचन आपण शिकत आहोत की देवासाठी आपलं जीवन इन्व्हेस्ट किंवा खर्चलं गेलं पाहिजे किंवा उपयोगात आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं आपण सगळे लोक या दिवसांमध्ये देवासाठी चमकणारे जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचं मीठ आहोत. प्रेज द लॉर्ड. या लवकर देवाचं वचन काढूया. 2 तिमोथी पहिला अध्याय 8 ते 13 वचन वाचूया. म्हणून आपल्या प्रभूच्या साक्षीविषयी आणि त्याचा बंदिवान जो मी त्या माझ्याविषयी तू लाजू नये, तर शुभवर्तमानासाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे. आमेन. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने आम्हाला तारले व पवित्र बोलावण्याने बोलावले आहे. बायबल सांगतं येशूने आम्हाला तारण दिलंय आणि पवित्र बोलावण्याने बोलवलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. येशूने आपल्या म्हणा माझ्या मागे, येशूने मला तारण दिलंय, येशूने मला तारण दिलंय आणि पवित्र बोलावण्याने बोलवलेलं आहे. याचा अर्थ देव मला तुम्हाला सांगत आहे, जर तुझं तारण झालंय तर तू पवित्रतेने बोलवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि वाचूया पुढचं वचन. हे त्याने आमच्या कर्माप्रमाणे नव्हे, तर आपल्या स्वतःचा हेतू व कृपा याप्रमाणे केले. ही कृपा परत एकदा तेच वचन ऐकूया. देवाचं वचन. त्याने आम्हाला तारले व पवित्र बोलावण्याने बोलावले आहे.
हे त्याने आमच्या कर्माप्रमाणे नव्हे, आमेन. ना पुढचं वचन, तर आपल्या स्वतःचा हेतू व कृपा याप्रमाणे केले. ना आपल्या स्वतःचा हेतू आणि कृपा याप्रमाणे केलंय. याचा अर्थ देवाने जर तुमचं तारण केलंय, पवित्र बोलवलंय, तर देवाची इच्छा आहे की तुमची इच्छा नाही, त्याची इच्छा तुमच्याद्वारे पूर्ण व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं त्याची इच्छा सगळ्यात बेस्ट आहे, त्याची योजना सगळ्यात बेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मागच्या मला सांगितलं की जर देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होते, तुम्ही सगळ्यात सुखी आणि आनंदी लोक आहात. Yes, amen. पण जर तुम्ही दुसऱ्याच्या इच्छेसाठी जगत आहात, कोणीतरी मला म्हणलं की पास्टर मी माझ्या आई वडिलांच्या इच्छेसाठी जगतोय, माझ्या पत्नीच्या पतीच्या इच्छेसाठी जगतोय, सिस्टर ते निघून जाणार आहेत आणि त्यांच्या इच्छा केव्हाच पूर्ण होणार नाही. पण जर तुम्ही देवाच्या इच्छेनुसार जगत आहात, देवाच्या इच्छेसाठी जगत आहात आणि आपलं जीवन त्यासाठी खर्च करत आहात, आय टेल यू तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या इच्छा तुमच्याद्वारे पूर्ण होणार. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो या दिवसांमध्ये पहा की तुम्ही आणि मी येशूने तारलेले लोक, पवित्रतेत बोलवलेले लोक आणि देवाचे हेतू आणि त्याची कृपेमध्ये पूर्ण होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तर तुमचं जीवन देवासाठी उपयोगात येत नाहीये, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही काय मिळवणार नाही, तुम्ही काहीच मिळवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे तुम्ही काय नाही मिळवणार, पण ऍटलीस्ट तुम्ही सकाळी उठून पहिले स्थान प्रभूला देताय, प्रार्थनेत आणि वचनामध्ये आहात आणि ऍटलीस्ट रोज जाऊन एक वेळ आत्म्याला सुवार्थ सांगताय आणि आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त दाखवताय. आय टेल यू तुम्ही देवासाठी मोठं मिळवणार आहात. आमेन. म्हणून बायबल सांगतो तो आपला जीव कमवतो तो स्वतःला गमेल, आणि जो आपला जीव कमवतो देशासाठी गमवतो किंवा देतो किंवा खर्च करतो तो त्याला मिळवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या मी सांगितलं प्रेषित पौल बद्दल, गलती करास पत्र 2 अध्याय. लवकर येऊया आणि आपण पुढे जाणार आहोत. गलती करास पत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत. गलती करास पत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत. वाचूया काय लिहिलंय 20 वचन. गलती करास पत्र 2 अध्याय आणि 20 वचन वाचूया. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. नाव जर बायबल सांगतं मी नाही जगत, पण कोण जगत आहे? ख्रिस्त. बोलूया. पॉल म्हणतो मी वधस्तंभी दिलेला आहे, मी वधस्तंभी दिलेला आहे, मी जगतो असे नाही, मी जगतो असे नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. नाव सिस्टर ब्रदर, जर तुम्ही स्वतः जगत आहात तर काही चमत्कार होणार नाही, काही गोष्टी बदलणार नाही. नो, पण ख्रिस्त तुमच्यात जगतोय तर रोज चमत्कार होणार. आमेन. रोज जीवन बदलले जाणार. Yes, amen. रोज तुम्ही देवाच्या राज्यासाठी उपयोगात येणार. Yes. रोज तुम्ही गौरवातून गौरवाकडे जाणार. बोला माझ्या वगैरे, जर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय, जर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, त्याची इच्छा माझ्याद्वारे पूर्ण होत आहे, त्याची इच्छा माझ्याद्वारे पूर्ण होत आहे, मग रोज माझ्याद्वारे कार्य होणारच. तर मग रोज माझ्याद्वारे कार्य होणारच. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पा ख्रिस्त तुमच्यात जगतोय का? नाव ख्रिस्त जर जगतोय तर अलौकिक जीवन असेल, आमेन. बदललेलं जीवन असेल. Yes. तुमचं बोलणं बदलेल, तुमचं चालणं बदलेल, तुम्ही कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही, तुम्ही कोणाचं वाईट चिंतणार नाही, तुम्ही केव्हाच अपवित्रतेत जगणार नाही, कारण ख्रिस्त तुमच्यात जगतोय. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय की आज तुम्ही जर देवामध्ये आलेले आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कल्पना बाजूला ठेवा, आपले मार्ग बाजूला ठेवा, आणि ज्या देवाने तुम्हाला आणि मला तारण दिलंय आणि देव जो आपल्यामध्ये राहायला आलाय त्याला सांगा तुझी योजना आणि तुझे मार्ग आणि तुझ्या कल्पना पूर्ण हो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं जर तुम्ही यशाचा 55वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन आणि आपण आता संदेशाला पुढे जाऊया. यशा 55व्या अध्यायामध्ये आपण आहोत. कमॉन फास्ट येऊया देवाच्या वचनाकडे. ना नीट ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. यशा 55व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज 6व्या वचनाच्या पुढे आपण जाणार आहोत. यशया 55वा अध्याय आणि 6व्या वचनाच्या पुढे वाचूया. परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा. बायबल सांगतं परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा. ना पुढचं वचन, तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. हाक मारा. दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव. ऐका प्रभू काय म्हणतोय, दुष्ट आपला मार्ग, अन्याय मनुष्य आपल्या कल्पना सोडून देव आणि परमेश्वराकडे तो परत येऊ. आणि परमेश्वराकडे तो परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. देव त्याच्यावर दया करील आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ. आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ, कारण तो उदंड क्षमा करील. तो उदंड क्षमा करेल. आणि 8व्या वचनात माझा फोकस आहे. 8व्या वचनाकडे आपण येऊया, वाचूया. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. ऐका प्रभू लोकांना काय म्हणतोय की
तुझ्या कल्पना माझ्या कल्पना नाहीत, ना पुढचं वचन, आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत, आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीये असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहे, जशी आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे, तसे तुमच्या मार्गापेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनांपेक्षा माझ्या कल्पना उंच आहे. ना देव आपल्याला म्हणतोय, माझ्या मुला माझ्या मुली, तुझ्या कल्पना तुझे मार्ग जसा आकाश पृथ्वीपासून लांब आहे, तसं देवाचे मार्ग आणि आपल्या कल्पना देवापासून लांब आहेत. मला माझी इच्छा आहे वचन सगळ्यांना कळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर आपल्या कल्पनात आणि आपल्या मार्गात जगत आहात, तर मला सांगू द्या, तुमच्यामध्ये आणि देवामध्ये आकाश आणि पृथ्वीचा फरक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या दिवशी आपला नवीन जन्म झालाय देवाच्या वचनाद्वारे आणि देवाचा पवित्र आत्मा आपल्यात राहायला आला, आता बायबल मध्ये लिहिलंय की आता देव म्हणतो, तुझ्या कल्पना बाजूला ठेव, तुझे मार्ग बाजूला ठेव, आणि जसं आकाश पृथ्वीपासून लांब आहे तसे माझ्या कल्पना आणि माझे विचार तुझ्यापासून जे लांब आहे ते जवळ घे, आणि माझ्या कल्पनेत आणि मार्गात चाल. प्रेज. आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन. आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन. पास्टर, देवाचे मार्ग कुठेही स्वर्गात आहेत, देवाच्या कल्पना कुठेही स्वर्गात आहे, मग मला कसे कळेल? नो, देवाच्या कल्पना आणि मार्ग तुझ्या हातात आहेत. हे बायबल मध्ये सगळ्या देवाच्या कल्पना लिहिलेल्या आहेत. ह्या बायबल मध्ये सगळे देवाचे मार्ग लिहिलेले आहेत. पण कुणीतरी म्हटलं पाहिजे की रोज मी या देवाच्या कल्पना आणि मार्ग आणि वचन वाचेल आणि मी कळून घेईल की माझे मार्ग नको, कारण ते पृथ्वीवरचे. त्याचा काय अर्थ नाहीये. ते फक्त रोज आणि रोज आणि रोज त्याच चिंतेत जगतात. पण ज्यांना देवाचे मार्ग आणि देवाच्या कल्पना आहेत, ते स्वर्गाच्या गोष्टीमध्ये जगणारे लोक आहेत, आणि ते रोज आणि रोज वाढत जातील. म्हणा माझ्या मागे, माझ्या कल्पना माझे मार्ग देवाचे मार्ग नाहीये, देवाचे मार्ग नाहीये. याचा अर्थ प्रभू आपल्याला म्हणतो, तुझ्या कल्पना काय आहेत, तुझे मार्ग काय? नेहमी जगिक, तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे होऊ द्या, याचं लग्न होऊ द्या, त्याला लेकरं होऊ द्या, त्याचं लग्न होऊ द्या, हे घर ते घर, ना ओनली दिस थिंग, या गोष्टी आहेत. पण देव म्हणतो, जर तुला माझ्या कल्पना, तुला माझे मार्ग कळाले, माझ्या मुला माझ्या मुली, तर ऐकून घे, माझे मार्ग जसा आकाश पृथ्वीपासून लांब आहे तसे माझे मार्ग आहेत. कोणीतरी रोज बायबल वाचलं पाहिजे, म्हटलं पाहिजे, प्रभू शिकव तुझे मार्ग मला, शिकव तुझ्या योजना मला. आणि ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, स्वतःसाठी वाचा, दुसऱ्यांसाठी वाचू नका. जस काय बायबल आपल्याशी स्वतः वैयक्तिकरित्या बोलतोय असं वाचा. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बायबल वाचताल, त्यावेळेस हे बायबल तुझ्याशी बोलेल, कारण या बायबल मध्ये जीवन आहे. या बायबलचा देव जिवंत आहे. या बायबलचा देव तुझ्यामध्ये उत्सुक आहे. या बायबलच्या देवाला कुणीतरी असं पाहिजे की जे त्याच्या कल्पना आणि त्याचे मार्ग या पृथ्वीवर पूर्ण करतील. आपले हात वर म्हणा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज मला कळत आहे, आज मला कळत आहे, माझ्या कल्पना पृथ्वीवरच्या आहेत, माझ्या कल्पना पृथ्वीवरच्या आहेत, माझे मार्ग पृथ्वीवरचे, माझे मार्ग पृथ्वीवरचे. तुझ्या कल्पना आणि मार्ग स्वर्गातले आहेत, तुझ्या कल्पना आणि मार्ग स्वर्गातले आहेत, ज्या सार्वकालिक आहेत, ते सार्वकालिक आहेत, जे आशीर्वादित आहेत, ते आशीर्वादित आहेत, जे माझ्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत, जे माझ्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. आणि त्याचा फरक, आणि त्याचा फरक, जसं पृथ्वीपेक्षा आकाश लांब आहे, जसं पृथ्वीपेक्षा आकाश लांब आहे, तसं माझ्या आणि तुझ्या कल्पनेत वेगळं अंतर आहे. तसं माझ्या आणि तुझ्या कल्पनेत अंतर आहे. पण आज येशूच्या नावामध्ये, पण आज येशूच्या नावामध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे, हे प्रभू तुझ्या कल्पना, हे प्रभू तुझ्या कल्पना, तुझे मार्ग, तुझे मार्ग माझ्या जीवनात, माझ्या जीवनात मी स्वीकारत आहे, स्वीकारत आहे. आमेन. आमेन. वेळ कमी आहे, येशू लवकर येणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जे बोलवलेलं आहे, तारलेलं आहे, आपल्या जीवनाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी वापरा. तुमचं घर त्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सगळ्यांसाठी आशीर्वाद बनेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यावेळेस आम्ही सेवेसाठी बाहेर पडलो, लोक म्हणले तुमच्यानी काय होणार नाही. लोक मला म्हणले की पास्टर, तुम्ही सेवा निवडलेली आहे, आम्ही इंजिनियर व्हायचं निवडलंय, आम्ही पायलट व्हायचं निवडलंय, आम्ही फॉरेनला जायचं निवडलंय. मी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करा, मी योजलेलंय की मी देवाची योजना पूर्ण करेल. आणि आज ते लोक माझ्याकडून प्रार्थना करून घेतात आणि मी आशीर्वादाने आशीर्वादित आहे. बिलीवर, प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा हेतू खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये. तुम्ही ज्यावेळेस देवासाठी जगता, देवासाठी काम करता, देवासाठी जगता, तुमचा हेतू काय आहे?
देवाची इच्छा पूर्ण करणं आहे का तुमची इच्छा पूर्ण होणं आहे? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं की योसेफ 17 वर्षाचा असताना देवाने त्याला स्वप्न दाखवलं आणि बायबल सांगतं योसेफाला असं वाटलं माझ्यासाठी स्वप्न आहे, हे माझ्यासाठी. नो, योसेफा हे तुझ्यासाठी स्वप्न नव्हतं, हे देवाच्या लोकांसाठी स्वप्न होतं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल असं सांगतं की त्यांनी पाहिलं की ते शेतामध्ये काम करत होते आणि तो म्हणतो की माझी पेंडी उभी राहिली आणि बाकीच्या 11 पेंड्यांनी उभं राहून मला नमन केलं. त्याला असं वाटलं मैं सबसे बडा हो. नो योसेफा, तू मोठा नाही, तुला देवाने स्वप्न दाखवलंय. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बायबल सांगतं योसेफ म्हणाला मी चंद्र सूर्य पाहिले, सूर्य चंद्र आणि 11 तारे ते माझ्या पुढे नमन करत आहे. योसेफा, हे तुझं स्वप्न नव्हतं, हे देवाने तुला स्वप्न दाखवलं होतं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ऐसे प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून रोज रात्री झोपताना अशी प्रार्थना करायची की प्रभू तुझे स्वप्न पडू दे, तुझे दुष्टांत पडू दे. आणि एकदा का देवाचे स्वप्न दुष्टांत पडू लागले तुम्हाला कळेल की देव तुमच्यामध्ये उत्सुक आहे. हालेलुया. Hallelujah. कारण बायबल मध्ये लिहिलंय, मागच्याच मी सांगितलं, मला माहित नाही सांगितलं किंवा नाही, योएल याचा 2रा अध्याय प्लीज काढूया. योएल काढूया. होशेच्या नंतर योएल आहे, दानिएलच्या नंतर होशेच्या नंतर योएल आहे. आणि माझी इच्छा आहे सर्वांनी योएल काढूया. या देवाच्या वचनाकडे काढूया देवाचं वचन. योएल याचा 2रा अध्याय मिळाला असेल तर आमेन बोलूया. आमेन. आमोसच्या अगोदर योएल आहे, होशेच्या नंतर योएल आहे, दानिएलच्या नंतर योएल आहे. वाचूया, ऐका देवाचं वचन. योएल याचा 2रा अध्याय प्लीज कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन आणि प्लीज कृपा करून 28 वचनच्या पुढे जाऊया. ऐका शेवटच्या दिवशी म्हणजे तुमच्या आणि माझ्या दिवसात देव काय बोलत आहे. वाचूया. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहांवर ओतून देईल, मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. ना तुमचे मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. कोणाचे भविष्य? समजून घ्या चर्च, या दिवसात अनेक फसवणारे लोक आलेले आहेत. अनेक लोक आलेले जे लोकांना फसवत आहेत. नीट वचन समजणं, कारण देव म्हणतो माझ्या लोकांचा नाश होतो कारण त्यांना वचन माहित नाहीये, त्यांना मी जे बोलतो ते कळत नाही. आणि प्रेज गॉड, तुम्ही योग्य ठिकाणी आहात की जिथं पवित्र आत्मा आपल्याशी बोलतोय. ऐका काय लिहिलंय, 1 more time 28 वचन. आणि त्यानंतर असे होईल की, आणि देव म्हणतो त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहांवर ओतून देईल, सर्व देहांवर ओतून देईल, मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमचे मुलं आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. असं नाही सांगतील तुला करणी केली, जादू टोना केलंय, आता तू मरणार आहे, आता नो, हे थर्ड क्लास भविष्य आहे. देव असं केव्हा बोलत नाही. देवाच्या कल्पना आणि माणसाची कल्पना आणि मार्ग वेगळे आहेत. देव नेहमी भविष्य कशासाठी येतं? भविष्य तुमच्या आत्म्याला सांत्वन द्यायला, तुम्हाला उंच करायला, तुमच्या जीवाला प्रोत्साहन द्यायला देव भविष्यवादी पाठवतो. तुम्हाला खाली पाडायला नाही पाठवत. प्रेज द लॉर्ड. ऐसे प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ख्रिस्ताच्या शरीराची रचना करण्यासाठी देवाने 5 पदरी सेवा ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या घरात कुणी असं येत असेल आणि कुणी बोलत असेल, त्याला म्हणा नो, देवाने मला खिन्न करायला आणि खाली पाडायला नाही बोलवलं, पण बायबल सांगतं मी देवाचं लाडकं लेकरू आहे. देवाने मला आत्मा दिलाय त्याचं भविष्य सांगायला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी सांगतो, जरी मी कोणाच्या घरी गेलो आणि माझ्या आत्म्यात मला जाणवलं इथं प्रॉब्लेम आहे, इथं काहीतरी, आणि मला जाणवतो नेहमी, मी कोणाच्याही घरी गेलो तर त्या ठिकाणी देवाची उपस्थिती शांती नसेल, मी अन्य भाषेत मनातल्या मनात प्रार्थना चालू करतो आणि म्हणतो प्रभू तुझी उपस्थिती मी मोकळी करतो, तुझी शांती. मी कोणाला सांगत नाही त्या लोकांना, मला घाबरायचं नाही त्या लोकांना, मला त्या लोकांना प्रोत्साहन द्यायचंय. येशू ख्रिस्त या परिस्थितीमधून तुम्हाला काढू शकणार आहे. प्रेज द लॉर्ड. नो, मला देवाने तुम्हाला खाली पाडायला नाही बोलवलं. बायबल सांगतं देवाने सेवकांना निवडले जेणेकरून त्याची मंडळी येशू यायच्या अगोदर पूर्ण व्हावी, शुद्ध व्हावी, सुरकुतीहीन व्हावी आणि देवाच्या राज्यासाठी तयार असावे. आमेन. प्लीज कृपा करून ऐका, आपले डोळे उघडा. प्रेज द लॉर्ड. कोणी यावं तुम्हाला सांगून जावं भविष्य की हे केलं आणि ते केलं आणि तुम्ही आयुष्यभर त्या दुःखात जगावं आणि त्या टेन्शन मध्ये जगावं, देवाची इच्छा नाही. प्लीज कृपा करून ऐका, प्लीज कृपा करून ऐका. ज्या घरात आम्ही जातो, जर देव मला काही दाखवत असेल, मी केव्हाच त्या लोकांना बोलत नाही. शैतानाला म्हणतो इथून लगेच निघून जायचं, इथं थांबायचं नाही. का? कारण इथं मी आलेलो म्हणजे माझ्यातला देव आलेला आहे आणि इथे हे देवाचे लेख आहेत आणि जिथं देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. आमेन.
का आता ख्रिस्त आपल्यात जगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून पॉल तिमोथेला म्हणतो देवाने आम्हाला घाबरण्याचा आत्मा नाही दिला, सामर्थ्याचा आत्मा दिलाय. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बायबल सांगते शेवटच्या दिवशी वाचूया. ऐका देवाचं वचन, पुढे जाईल. वाचूया 28 वचन. यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहांवर ओतून देईल. सर्व देहावर ओतून देईल. हा. मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. भविष्य सांगतील. तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील. तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील. कोणाचं स्वप्न? देवाचं. ज्यावेळेस तुमच्यावरती पवित्र आत्मा येतो तुम्ही देवाविषयी बोलायला लागता आणि त्याचे स्वप्न सांगता. आमेन. नीट आहे का देवाचं वचन? तो खूपशा लोकांना पवित्र आत्म्याने भरायचं. ऑलरेडी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तुम्हाला भरायचंय, पण प्रॉब्लेम हा आहे की तुमच्यामध्ये काय इच्छा आहे भरायचंय. कोणीतरी मला म्हटलं की पास्टर यांना 7 दाणं दिलेले आहेत. म्हटलं त्या 7 दाण्याचा उपयोग नगरच्या तारणासाठी आहे का? ते म्हणले नाही पास्टर, त्यांच्याकडे गेल्यावर ते सगळं सांगतात कोणी काय केलं आणि कोणी काय सांगितलं. मी म्हणले खोटं दान आहे, कारण ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे 7-9 दाणं आहे, आय टेल यू तो व्यक्ती सुपरस्टार आहे. तो व्यक्ती अलौकिक आहे. आणि तुम्ही आणि मी अलौकिक लोक आहोत, कारण पवित्र आत्मा आपल्यात आलाय आणि तो त्याच्या इच्छेनुसार दान वाटून देणारा आहे आणि तो आपला उपयोग करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. सो कोणाचे स्वप्न तुम्ही पूर्ण करत आहात? पवित्र आत्मा काय येतो? त्यांना स्वप्न पडतील. माझे मुलं, तरुण मुलं मुली भविष्य सांगते. कोणाबद्दल? येशू बद्दल. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातल्या पातळीत वर या. आपलं स्टँडर्ड वाढवा. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना सवय आहे नेहमी शैतानाविषयी बोलायचं, नेहमी वाईट गोष्टीविषयी बोलायचं. ते अनेक वर्ष प्रभूमध्ये आहेत, अनेक वर्ष, पण ते केव्हाच देवाविषयी बोलत नाही. आणि बोलतील तरी किती? 5 मिनिटं. पण शैतानाविषयी बोलतील किती? 10 तास. आणि म्हणून त्यांच्या जे काय तुमच्या मुखाद्वारे तुम्ही घडवले जाताल, तुमच्या मुखातून जर देवाचं वचन निघतंय तुमचं जीवन त्याप्रमाणे घडवलं जाईल. तुमच्या मुखातून शैतानाबद्दल नेहमी निघतंय तर तुम्ही त्याच्याच परिणामामध्ये जगताल. ऐका मी काय सांगतोय. जेवढं तुम्ही जो व्यक्ती जो शैतान खाली पडलेला आहे, जो व्यक्ती शैतानाला येशूने हरवलंय, त्याच्याबद्दल बोलायला नाही लावलं प्रभूने आपल्याला. त्याच्याबद्दल एकच सांगितलेलं आहे, देवाच्या अधीन राहा, शैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो पळून जाईल. जर शैतानाला जर तुम्ही अडवलं, तो जर पळून जाणार आहे, तर बाकीच्या गोष्टी कचरा आहेत. करणी, जादू, टोणा, ह्या सगळ्या गोष्टी कचरा आहेत. प्रेज द लॉर्ड. मेन फॉलो, जो पहिला व्यक्ती, जो बरोबर, जो हेड आहे, सगळ्या वाईटाचा जो मुख्य आहे, त्यालाच तुम्ही पळवलं तर बाकी गोष्टी राहणार का? नाही. असे बाकीच्या गोष्टी राहणार का? नाही. सो तुम्ही कोणाच्या स्वप्नासाठी जगत आहात? तुम्ही कोणाच्या इच्छेसाठी? आणि काही लोकांनी आपलं जीवन असंच संपवलेलं आहे. आता ते आलेले आहेत आणि माझ्याकडे येतात, म्हणतात पास्टर या वयामध्ये आता मला देवासाठी जगायचं. आता तुझे पाय हालायला लागलेत, आता तू नाही चालू शकणार. ज्यावेळेस तुझे तरुणपण होतं, चांगल्या गोष्टी होत्या, तुझ्या शक्ती होती, त्यावेळेस तू स्वतःची इच्छा पूर्ण करायला जगला आणि तुला काही नाही मिळालं. आता वेळ आली, जेवढं जीवन आहे तेवढं प्रभूसाठी जगलं पाहिजे. किलो करते देवाचं वचन. सो पवित्र आत्मा काय येतो? देवाचे स्वप्न पूर्ण करायला. पवित्र आत्मा काय येतो? त्याच्याबद्दल लोकांना सांगायला. पवित्र आत्मा काय येतो? शायनिंग मारायला, कोणाला सांगायला, या ओ बघा माझ्यात किती अभिषेक आहे. नो. जेवढं तुम्हाला देव जास्ती देईल तेवढं तुमच्यापासून जास्ती मागण्यात येईल. जेवढं देव तुम्हाला जास्ती कृपा देईल, जेवढा अभिषेक देईल, तेवढं देव म्हणेल तू त्याचं काय केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्यासारखे पास्टर प्रार्थनेमध्ये का असतात, का वचनात? कारण जेवढं आम्ही देवापासून घेणार आणि तेवढं तुम्हाला दिलं आणि त्याच्यात जर फळ आलं तर देव खुश होणार. प्रेज द लॉर्ड. I said praise the Lord. समझ में आ रहा आपको? सो योसेफला असं वाटलं की हे स्वप्न माझे, आणि योसेफ भावाकडे जातोय, बापाकडे जातोय, सगळ्यांना सांगतोय. बायबल सांगते त्यांनी त्याचा द्वेष केला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्यांचा द्वेष केला आणि योसेफाला विकून फारोच्या घरात आलं. पण योसेफाला काय माहिती, देवाचे स्वप्न त्याच्याद्वारे पूर्ण होत होते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असेच नाही जन्मलेले. तुम्ही 100 वर्षापूर्वी का नाही जन्मले? कारण देवाची इच्छा होती याच जन्मात, याच दिवसात तुमचा जन्म व्हावा. का? जेणेकरून तुम्ही ह्या दिवसांमध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये देवाची इच्छा पूर्ण व्हावे. किती लोक समज में आ रहा है? म्हणा मी या दिवसात जन्मलोय, मी या दिवसात जन्मलोय. देवाची इच्छा होती.
देवाची इच्छा होती मी या दिवसात जन्मावं मी या दिवसात जन्मावं आणि त्याच्यासाठी जगावं आणि त्याच्यासाठी जगावं आणि त्याचे स्वप्न पूर्ण करावे. आणि त्याचे स्वप्न पूर्ण करावेत. आमेन. आमेन. आणि मी मागच्या वेळेस मी सांगितलं होतं जर तुम्ही देवाचे स्वप्न पूर्ण करत आहात तुमच्या प्रार्थना मोठ्या असतील, यस आमेन. तुमचं बोलणं मोठं असेल, तुम्ही देशाविषयी बोलताल, तुम्ही गावांविषयी, जिल्ह्यांविषयी, देशांविषयी, मोठमोठ्या गर्दीविषयी बोलताल, तुम्ही साधे नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी देवाविषयी बोलणारे लोक बना. जरी कॅन्सर असेल तर कॅन्सरला म्हणा तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे. जरी तुमच्या पतीने तुम्हाला त्रास दिलाय आणि दारू आणि तुमच्या घरात दरिंद्री आहे तरी म्हणा या सगळ्यापेक्षा माझा देव मोठा आहे आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाविषयी बोलता बाकी सगळ्या गोष्टी शून्य होतात. Yes. पण ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांविषयी बोलता याचा अर्थ तुम्हाला देवाचे स्वप्न नाही पूर्ण करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बायबल सांगतं योसेफाला नंतर का ओ गॉड मी जेलमध्ये आलोय, मी पोटिफरच्या घरात आलोय. नंतर योसेफाला कळालं की ज्यावेळेस फारोला स्वप्न पडले आणि फारो म्हणला कोण माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगेल, लोक म्हणले एक बी नाहीये. पण एकाला कळालं तो जेलमध्ये जो तो माणूस आहे, जो मुलगा आहे ज्याचं नाव योसेफ आहे, तो नक्की राजाचं स्वप्न सांगू शकतो. नाव प्लीज कृपा कोण ऐका. राजाला स्वप्न पडले पण अर्थ कोणाला माहित आहे? योसेफ आला. आणि योसेफ कुठे? जेलमध्ये. आणि योसेफ कुठे? जेलमध्ये. योसेफ कुठे? जेलमध्ये. हे देव कसा कार्य करतो बघा. स्वप्न कोणाला पडले? राजाला. अर्थ कोणाला माहित आहे? मोठा कोण आहे? योसेफ. राजा का योसेफ? योसेफ. ऐसे राजा का योसेफ? योसेफ. तुम्ही या जगात जगताय, तुमच्याकडे जगातल्या गोष्टी नसतील, तुम्ही साधे लोक असताल, जगाकडे स्वप्न आणि उत्तर आणि प्रश्न आहे, पण तुमच्याकडे येशू आहे जो सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. किन लोक समझ में आ रहा है? यस. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. पण काय लोक बघतात अरे बहुत बडा आदमी आहे, अरे बडा नाहीये. हा त्याच्याजवळ जे प्रश्न आहे ना त्याचं उत्तर तुझ्याकडे यस आमेन. आणि तुझ्याकडे येशू आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा आपको? सो बायबल सांगतं योसेफाला बाहेर आणण्याची ऑर्डर आली. कुठून? राजाकडून. राजा कोण? त्याला वकील लावला नाही ना, त्याला जमानत घ्यायची गरज नाही. डायरेक्ट कुठून ऑर्डर आली? राजाकडून. आणि त्याला बाहेर आणलं दाढी करून, पोशाख घालून. कोणासमोर उभा आहे? राजासमोर. आणि बायबल सांगतं योसेफाने देवाबंदी जे सांगितलं 7 वर्ष सुकाळ, 7 वर्ष दुष्काळ. आणि राजा म्हटला याच्यासारखा ज्ञानी मनुष्य कुणी नाही, याला उचला. कुठून? जेलमधून. आय सेड कुठून? जेलमधून. तुमच्या जीवनात देखील हेच होणार आहे. यस. जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करताय देव तुम्हाला त्या ठिकाणातून उचलेल. आमेन. पण जर तुम्ही स्वतःसाठी जगताय तर समजून घ्या त्या ठिकाणी तुमचा शेवट आहे. हालेलुया. हालेलुया. नेहमी इच्छा बाळगा की प्रभू माझ्या जीवनाद्वारे तुझे स्वप्न पूर्ण व्हावे, यस आमेन. तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. Yes. तुमच्यात केव्हा गर्व येणार नाही, Yes. तुम्ही केव्हाच गर्वात जगणार नाही. हालेलुया. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला भीती वाटते. भीती नसेल, देव केव्हा भीत नाही, देव धैर्याचा उगम आहे. पण देव केव्हा केव्हा आपला हात मागं घेतो का? कारण या व्यक्तीवर जर मी भरोसा ठेवला माझ्याविषयी नाही बोलणार. नेहमी देवाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे, भरोसा असला पाहिजे. ह्या कुठे असेल ना हा लाजणार नाही, हा भिणार नाही, हा माझ्याविषयी बोलेल. का? कारण की मी याला पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते योसेफाने ज्यावेळेस भविष्य सांगितलं आणि ज्यावेळेस 7 वर्ष सुकाळाचा आला आणि 7 वर्षात भरपूर पीक जमा झालं आणि 7 वर्षानंतर जो दुष्काळ चालू झाला, मग याकोब जो त्याचा बाप, त्याचे 11 वंशज सगळे लोक कुठं आले? मिस्रात आले. आणि कोणाजवळ आले? योसेफाजवळ. आणि कुणी त्यांना धान्य दिलं? योसेफाने. आणि कुणी त्यांना गोशेन प्रांतात ठेवलं? योसेफाने. याचा अर्थ देव योसेफाला स्वप्न काय दाखवत होता की माझ्या लोकांना तुला वाचवायचंय, माझ्या लोकांसाठी तुला पुढे जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचे स्वप्न आणि दृष्टांत तुम्हाला कळाले तुम्ही जीवनात केव्हा निराश नसतात. यस आमेन. तेव्हा म्हणताल मला माहित आहे मी देवाच्या इच्छेत चालत आहे, यस. मला माहित आहे ज्या गोष्टी होत आहे त्या देवापासून होत आहे. पण काय लोक आंधळे आहेत. मला म्हणतात, लग्न झाल्यावर मला म्हणतात पास्टर मी विश्वासू होते आणि तो अविश्वासू होता. आणि मला तुला कळालं नाही तो अविश्वासू होता. व्हेरी सॅड. प्रेज द लॉर्ड. आणि आता त्यांनी मला सोडचिठ्ठी मागितली. मागणारच, तो अंधार आहे, तुझ्याबरोबर प्रकाश कसा राहू शकेल? तुला पहिलेच तुझे डोळे उघडायला पाहिजे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांना सांगतो ज्या लोकांबरोबर तुम्ही राहताय, ज्या लोकांबरोबर तुम्ही बोलताय, ते लोक विश्वासू आहेत का?
याचा पडताळा करा. येस. ते तुम्हाला केव्हा देवाचे मार्ग शिकवणार नाही. हालेलुया. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगते शेवटी योसेफाबद्दल काय झालं. योसेफाला देवाने उंच आणि उंच केलं आणि शेवटी भावाने येऊन कोणापुढे नमन केलं. योसेफापुढे. आणि याकोब देखील आला, त्याच्या पत्नी आल्या आणि बायबल सांगतं योसेफामुळे देवाने त्या राजाच्या नजरेत त्या सगळ्यांना कृपा दिली आणि देवाचे स्वप्न पूर्ण झाले. काय स्वप्न होते. माझे लोक उपाशी नसावे, दुष्काळात नसावे, माझ्या लोकांना अन्न असावं. प्रेज द लॉर्ड. सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी योसेफाच्या जागी आहोत. या जगात दुष्काळ आहे. कुठला दुष्काळ आहे. या जगामध्ये आजार, त्रास, दुःख, रोज आम्हाला फोन आहेत की पास्टर या गोष्टी होत राहिल्यात आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण जगाचा प्रकाश आहोत. आमेन. आपल्या हातावर करून मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. देवाचा आत्मा दुसऱ्यांसाठी, देवाचा आत्मा दुसऱ्यांसाठी माझ्याद्वारे तारण घडवणार आहे. तारण घडवणार आहे. जीवन घडवणार आहे. जीवन घडवणार आहे. सामर्थ्य पाठवणार आहे. सामर्थ्य पाठवणार आहे. पण तो माझी वाट पाहतोय. आणि तो माझी वाट पाहतोय. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटी बायबल सांगतं की सगळे इस्रायल लोक आशीर्वादित होते आणि गोशेन प्रांतामध्ये एकही पीडा नाही आली. का देवाची स्वप्न योसेफाने पूर्ण केली. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्तोत्राच्या पुस्तकात काय लिहिलंय. स्तोत्र संहिता 40 अध्याय 7 ते 8 वचन आपण वाचूया. लवकर जाऊया. स्तोत्र संहिता 40 अध्याय 7 ते 8 वचन. या लवकर देवाचं वचन ऐकूया. स्तोत्र संहिता 40 अध्याय आणि 6 ते 8 वचन वाचूया. दावीद राजा काय म्हणतो ऐका प्रभूशी. वाचूया. यज्ञ व अन्नार्पण यामध्ये तुला संतोष होत नाही. यज्ञ आणि अन्नार्पण यामध्ये तुला संतोष होत नाही. पुढचं वचन. माझे कान तू टोचले आहेत. माझे कान तू टोचले आहे. होमार्पण आणि पापाकरिता अर्पण तू मागितले नाही. होमार्पणासाठी व अर्पणासाठी तू अर्पण मागितले नाही. तेव्हा मी म्हणालो पहा मी आलो आहे. नाही का दावीद राजा काय म्हणतो. तेव्हा मी म्हणालो पहा मी आलोय. पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी लिहिले आहे. पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी लिहिलेले आहे. हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझा मनोदय साधण्यात मला संतोष आहे. ओ तुझा मनोदय, तुझी इच्छा, तुझी हेतू साधण्यात मला संतोष आहे. होय, तुझे नियमशास्त्र माझ्या हृदयात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाविषयी प्रभूच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आपल्या हृदयावरती हात ठेवा. म्हणा माझ्याविषयी देवाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हा माझा मनोरथ पूर्ण करणारा आहे. ही माझी मनोरथ पूर्ण करणारी मुलगी आहे. ही माझी मनोरथ पूर्ण करणारी मुलगी आहे. आमेन. आमेन. कितने लोक समझ में आ रहा है. यस. तुम्हाला कळते देवाचं वचन. यस. तुम्ही साधे लोक असतात. साधे लोक असतात. साधे. पण जर तुमच्या हृदयात एक गोष्ट आली की प्रभू मला तुझ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करायचे, देव साध्या लोकांना घेईल आणि असाधारण बनवेल. आमेन. ऐका मी काय सांगतो तुम्हाला. देव साध्या लोकांना घेतो आणि असाधारण बनवतो. साधा कैदी योसेफ ज्याला देवाने उचललं आणि बायबल सांगतं त्याचा मनोरथ पूर्ण केला. यस. अलौकिक प्राईम मिनिस्टर, परक्या देशातला माणूस दुसऱ्या देशात पंतप्रधान झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधा मेंढपाळ दावीद ज्याला म्हटला की प्रभू तुझी इच्छा पूर्ण करायची, त्याला मोठा राजा बनवला. या दिवसांमध्ये ऐकून घ्या, जगाशी मैत्री जोडू नका. या मोबाईलशी मैत्री जोडू नका. तुमचे डोळे खराब होतील. तुमच्या डोक्यामध्ये सगळे वाईट विचार येतील. आणि ऐकून घ्या प्लीज, कृपा करून ऐका मी जे सांगतोय. लक्षात ठेवा सर्वांनी, जर हा मोबाईल तुमचं जीवन बर्बाद करत आहे तर देवाची इच्छा तुमच्याद्वारे पूर्ण नाही होणार सिस्टर. आणि एक दिवशी तुमचे डोळे उघडतील, त्यावेळेस खूप उशीर होईल. बाप रे मी काय केलं. आणि शेवटी सांगण्यात येईल असाच आला आणि तसाच गेला. प्रेज द लॉर्ड. पण मला माहिती आहे या चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती देवाला खुश करणार आहे. आमेन. प्रत्येक व्यक्ती देवाचा चेहरा शोधणार आहे. प्रत्येक व्यक्ती देवाला खुश करणार आहे. प्रत्येक दिवशी तो देवाच्या उपस्थितीमध्ये जगणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तुम्ही म्हणत असाल पास्टर आतापर्यंत असं नाही झालं. ऐकून घे, बायबल सांगतं श्रीमंताच्या घरामध्ये सोन्याचे पात्र असतात, लाकडाचे पात्र असतात, भांडे असतात, मातीचे, लाकडाचे, सोन्याचे. पण काही अपमानासाठी असतात आणि काही मानासाठी किंवा सन्मानासाठी असतात. पण बायबल असं सांगतं. बायबल 2 तिमोथी याचा 2 अध्याय लवकर काढा, शेवटचं वचन.
आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण जे घेतोय ते आपण शिकूया. वाचूया 2 तिमोथी मिळालं? येस. थँक्यू होली स्पिरिट. 2 तिमोथी 2 अध्याय, तिमोथेचे दुसरे पत्र 2 अध्याय. मिळालं? येस आमेन. आय सेड मिळालं. वाचूया 19 वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिलाय. हा, त्याला हा शिक्का आहे की प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रभू जे आपले आहेत त्यांना ओळखतो. हा सगळ्यात मोठा गर्व पाहिजे की देव मला ओळखतो. Yes. ना पुढचं वचन. आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. ना 20 वचन. आणि मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. मोठ्या घरात किंवा रुपयाची किंवा सोन्याची असे नाही. पुढचं वचन. तर लाकडाची व मातीचीही पात्रे असतात. तर लाकडाची आणि मातीची पात्रे असतात. ना पुढचं वचन. काही सन्मानास व काही अवमानास ठेवलेली नेमलेली 2 प्रकारचे भांडे असतात तुमच्याही घरात आहेत. काही कचरा टाकायला, यस काही स्वयंपाक करायला. भांडे आहेत ना? आहेत. का कचरा टाकायचे भांडे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरता? नाही नाही बोलत जा. आय सेड बोलत जा. नाही. ज्याच्यात कचरा टाकतात तेच वॉश करून तुम्ही म्हणता का चलो आम्ही इसमें अच्छा सा भाजी करूया. जे कचऱ्यासाठी येते, कचऱ्यासाठीच, जे स्वयंपाकासाठी, स्वयंपाकासाठीच. बरोबर आहे? यस आय सेड बरोबर आहे. यस बरोबर आहे यस. ना. बायबल सांगतं घरामध्ये अशा प्रकारचे भांडे असतात, पण बायबल असं सांगतं पुढच्या वचनात, व्हेरी इम्पॉर्टंट, ऐका. तर त्यापासून दूर होऊन. तर त्यापासून म्हणजे कोणापासून? पहिल्या वचन वाचायचे 19 ते 20 वाच्यामध्ये तुम्हाला कळेल. असं लिहिले, प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. आणि 20 वचनात आपण आहोत. आणि सॉरी 21. तर त्यापासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले व धन्याच्या उपयोगी प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. आमेन. देव चान्स देतोय. देव आपल्याला काय देतोय? चान्स. देव काय देतोय? चान्स. मे बी आज तुमच्या जीवनामध्ये दारू राज्य करत असेल यस. आणि तुमचं जे पात्र आहे जे देवासाठी अर्पण केलं पाहिजे, म्हणून बायबल सांगतो तुमचे शरीर जिवंत पवित्र देवाला अर्पण असे करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव आज जर तुमच्या शरीराला की हे पात्र देव जो उपयोगात आणणार आहे त्याला शैतानाने खराब केलं असेल, त्याला शैतान दारू पाजत असेल, शैतान त्याला व्यभिचारात चुकीकडे नेत असेल, आजही संधी आहे. त्याच्यापासून जर तुम्ही वळाला तर तुम्ही मानाचे पात्र होणार आहात. आमेन. तुम्ही धन्याच्या उपयोगाचे, यस तुम्ही धन्याच्या घरातले पात्र होता. यस. आमेन. किती नको समज में आ रहा है यस. ना. असं म्हणू नका पास्टर मी तर खाली टाकलेलोच आहे, मी तर या व्यसनात अडकलेलोच आहे, पास्टर मी तर खाली पडलेलो आहे. नो, देव चान्स देतोय. यस. देव म्हणतो माझ्या मुला आजचा दिवस तारणाचा आहे. आज जर तू त्याच्यापासून दूर पळाला आणि देवाला आपलं जीवन दिलं तर तू मानाचं पात्र होशील. आमेन. कसं होशील? मानाचं पात्र. कसं होशील? मानाचं पात्र. कसं होशील? मानाचं पात्र. आणि धन्याच्या उपयोगाचं होशील. किती लोक समज में आ रहा है? म्हणा आपले हात वर करून म्हणा, हे प्रभू, हे प्रभू, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या गौरवासाठी, तुझ्या घरातलं तुझ्या घरातलं मानाचं पात्र, मानाचं पात्र, धन्याच्या उपयोगाचं पात्र, धन्याच्या उपयोगाचं पात्र, पवित्रतेचं पात्र, पवित्रतेचं पात्र, चमकणारं पात्र, चमकणारं पात्र, देवाचे शुभवर्तमान घेऊन जाणारं पात्र, देवाचं शुभवर्तमान घेऊन जाणारं पात्र, देवाचं सामर्थ्य वाहणारं पात्र, देवाचं सामर्थ्य वाहणारं पात्र, असं मला बनायचंय. असं मला बनायचंय. देव आजही चान्स देतोय. Yes, वाचूया amen. 21 वचन, 21 वचन वाचूया सिस्टर. आणखी तरुणपणातील हवांपासून दूर पळ आणि शुद्ध अंतकरणाने प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर न्यायीपण, विश्वास, प्रीती, शांती यांच्या मागे चाल. यांच्या मागे चाल. यांच्या मागे चाल. सिस्टर तुम्ही 2 तिमोथी 2 अध्याय आणि प्लीज 21 वचन परत एकदा वाचूया. यस. परत एकदा. तर त्यापासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले व धन्यास उपयोगी प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. हा, चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. आज ज्या शैतानाने तुझं शरीर कुठल्याही व्यसनामुळे कुठल्याही वाईटामुळे नाश केला असेल,
आज येशूचं रक्त तुला धुवून टाकेल Yes, amen. आणि तुझं शरीर पवित्र आत्म्याने भरलं जाईल Yes. आणि तू धन्याच्या उपयोगाचा बनशील Amen. आणि मग तुझे स्वप्न नाही त्याचे स्वप्न पूर्ण होतील. Amen. आणि याचा अर्थ जर तू देवाचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करणारा झाला तुझ्यासारखा सुखी कोणी नसेल. Yes. तू खूप आशीर्वादित जीवन जगशील. Amen. आमेन Amen. आमेन Amen. हालेलुया. Hallelujah. किती लोक समज में आ रहा है. म्हणा मी देवाची इच्छा पूर्ण करायला जन्मलेलो आहे. मी देवाची इच्छा पूर्ण करायला जन्मलेलो म्हणा आहे. माझ्याबद्दल पुस्तकात लिहिलेलं आहे. माझ्याबद्दल पुस्तकात लिहिलेलं आहे. हे प्रभू हे प्रभू मी आलेलो आहे मी आलेलो आहे तुझा मनोरथ पूर्ण करायला तुझा मनोरथ पूर्ण करायला तुझी इच्छा पूर्ण करायला. तुझी इच्छा पूर्ण करायला. आमेन. Amen. आणि पहा मग तुम्ही किती चमकणार. Yes, amen. आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस येईल त्यावेळेस तुम्हाला मोठं बक्षीस असेल. Yes. कुठलं बक्षीस जे केव्हा संपणार नाही. Yes, amen. सार्वकालिकासाठी. Yes. आय एनकरेज यू. मी तुम्हाला चार्ज करतो आणि म्हणतो आजपासून ठरवा की माझा प्रार्थनेचा वेळ मी नेमलेला आहे. Yes. मग तिथं कोणीही माझ्या बरोबर येऊ कुठला मित्र माझा जवळचा येऊ ना कुठली मैत्रीण येऊ सगळ्यांना बाय बाय कारण माझं नातं मी देवाशी जोडणार आहे. Yes, amen. आणि रोज जर तुम्ही 1 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वेळ देवाबरोबर घालू लागला देव तुमच्या हृदयाशी बोलेल. तुम्हाला स्वप्न पडायला लागतील. Yes. तुम्हाला दुष्टांत देवाचे पडायला लागतील. देव तुमच्याशी बोलेल माझ्या मुली हे कर माझ्या मुला हे कर माझ्या मुली इथं राहा माझ्या मुली इथं जाऊ नको माझ्या मुली याला सुवार्थ आणि देवाचा आत्मा तुम्हाला बोलत राहील. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. Yes. या आपले डोळे बंद करा आपल्या पायावर उभे राहूया लवकर येऊया आणि आपण सगळे मिळून प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा आपले डोळे बंद करा आणि उभे राहा प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहा प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहा. आपले हात आपल्या आजारी भागावरती ठेवा. Thank you, Holy Spirit. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Amen. देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. Yes, amen. फादर आज तुझे लेकर अपेक्षेने आलेले आहे. होय प्रभू. तुझं वचन त्यांनी ऐकलंय. Amen. ते तुझी इच्छा पूर्ण करणारे आहे. Yes. ते तुझ्यासाठी जगणारे आहे. Yes. फादर आज एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार. Amen. जो मला ऑनलाईन पाहतोय ऑफलाईन पाहतोय आज सगळ्यांवरती दया केली जाईल. Amen. आज सगळ्यांवरती कृपा केली जाईल. Amen. प्रभू येशूच्या नावात ज्यांनी हात ठेवले ज्या ठिकाणी तिथले सगळे आजार तिथले सगळे रोग Yes. सगळ्या गाठी Yes. सगळ्या कॅन्सर Yes. येशूच्या नावात मी आज्ञा देतो निघून जा. सोड प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक वाईट आजार Yes, प्रत्येक Master. दुष्ट आजार Yes, Lord. प्रत्येक कॅन्सर Yes, Master. येशूच्या नावात त्यांच्या शरीरातून बाहेर ये निघून जा आणि येशूच्या शरीरातून नावात. निघून जा येशूच्या नावात. Amen. उराबाला सांथाराबाला ज्या ठिकाणी त्यांनी हात ठेवले त्या ठिकाणच्या सगळ्या गाठी Yes, Master. येशूच्या नावात वितळल्या जा. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक हृदयातील आजार निघून जा येशूच्या नावात. Amen. प्रत्येक ब्लड प्रेशर डायबिटीज बरा हो येशूच्या नावात. Amen. नॉर्मल हो डायबिटीज Yes. नॉर्मल हो ब्लड प्रेशर Amen. प्रभू येशूच्या नावामध्ये. फादर प्रत्येक अंधे डोळे मी उघडतो येशूच्या नावात. Yes, Master. प्रत्येक बहिरे कान मी उघडतो येशूच्या नावात. Amen. प्रत्येक मुखी जीभ बोलायला लाग येशूच्या नावात. Yes, Master. प्रत्येक लंगड्यांनी मला येशूच्या नावात बरे व्हा. Amen. सगळा पक्षघात सगळा पॅरालाइज येशूच्या नावात मी नाश करत आहे. डोक्यापासून पाय पण येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाव. Amen. आणि फादर तुझे लेकर पळू दे. Amen. तुझे लेकर तुझी स्तुती करू दे. Amen. आणि थँक्यू तू करायला मदत केली. Thank you, Holy Spirit. लॉर्ड ज्या ठिकाणी हात ठेवले सगळे आजार येशूच्या नावात मी नाश करत आहे. Amen. सगळ्या करुणा रोग सगळ्या श्वास मधील त्रास Yes. सर्दी खोकला गळ्यातील आजार निघून जा येशूच्या. प्रभू येशूच्या नावात मी आज्ञा देतो सोड त्यांचं शरीर. सोड प्रभू येशूच्या नावामध्ये. फादर प्रत्येक ऑपरेशन येशूच्या नावात कॅन्सल हो. Yes, Master. प्रत्येक रिपोर्ट येशूच्या नावात आम्ही बदलतो. Amen. आणि देवपा तुझ्यापासूनचं आरोग्य त्यांच्या शरीरात येशूच्या नावात आम्ही स्वीकारत आहोत. स्वीकारत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या हात वर करून आम्ही आरोग्य स्वीकारत आहे.